नाशिकला चाललो आहे आज 2 दिवस. ब्लॉग बनवतो आहे मी. तर पिकअप आहे कोथरूडमध्ये. ड्रेस बीस घातला आहे, कपाळाला टिळा लावला आहे आणि पूर्ण तयारी केली. बोलवलं 6 वाजेपर्यंत ये म्हटलं ते साहेब. तुम्हाला पण कुठं बाहेर जायचं असलं ना, अख्ख्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण, ते पण मला फोन करा. चला निघावं आता बाईक आलो तिकडे बाहेर सोडायला आणि ती व्यवस्थित जावं हळूच. तिचं पण बरोबर आहे, लक्ष्मीला आपल्या पतीची काळजी असते. चला निघूया कोथरूडला आता. तुम्ही ट्रिपचा आनंद घ्या. जायचं आपलं पटपट पटपट पट लवकर 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 जायचं. साहेब लोक पण खुश असतात ना, एवढं आपण चाललो आहे, तयारी करून बसलेली असतात ती लोक ट्रिपचं. मी तुम्हाला मी ते हे सांगत होतो की शनिवारी मी महाबळेश्वरला गेलो होतो. शनिवार नंतर आज आहे गुरुवार होतो. तर मला हे म्हणायचं होतं की शनिवारी मी ट्रिपला महाबळेश्वरला गेलो, मला राहिले 1800 रुपये. आता नाशिकची जरी ट्रिप आहे मला 2 दिवसाची, तर ह्या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये मला डिझेलच 3000चं लागणार आहे. टोल जाईल 400 रुपयाच्या आसपास. 3 टोल लागतात. आळेफाट्याच्या नंतर अजून एक कुठलं तरी लागतो, चालकवाडीचा एक लागतो वाटतं. आणि माझं भाडं आहे 2 दिवसाचं 6300 रुपयाचं. 6300 रुपयाचं माझं भाडं आहे 2 दिवसाचं. आता काही मित्र मला म्हणतात की तू ओला उबेर का करत नाही. तर ओला उबेरला कसं आहे माहिती आहे का, 250 किलोमीटर पळावं लागतं 14 तासात. 14 तासात 250 किलोमीटरचं पळालो तर आपल्याला कुठंतरी 1800-1900 रुपये मिळतात. तर 250 किलोमीटर जायला नॉनस्टॉप आपल्याला 4 ते 5 तास लागतात. 5 तासात 250 किलोमीटर नॉनस्टॉप कापतो आणि तेच सिटीमध्ये 250 किलोमीटर जायला आपल्याला 13 ते 14 तास लागतात. म्हणजे 9 तास आपली गाडी विनाकारण सिटीमध्ये कंटिन्यू चालू राहते इंजिन. त्या 9 तासामध्ये डिझेल किती उडतं विचार करा तुम्ही. आणि मग काय परवडतं. पण मग असं असतं ना की लोक म्हणतात अरे ओला उबेर करा, ओला उबेर करा, खूप कमाई आहे. 10 तास आपली गाडी कंटिन्यू चालू राहते सिटीमध्ये. 14 तास लागतात आपल्याला 250 किलोमीटर कापायला सिटीमध्ये, बरोबर ना. म्हणून मी ते करत नाही. तुम्हाला मित्रांनो जर जायचं असेल कुठं, तर माझ्या गाडीची डिकी पण खूप मोठी आहे. ऑल इंडियात तुम्हाला कुठे जाऊ देत तिथे घेऊन जातो मी एकदम सुखरूप. कारण मी स्वतः चालक मालक आहे गाडीचा. मला काय ड्रायव्हर ठेवत नसतो मी कोणालाच. एकदम मस्त फिरून आणेल तुम्हाला मी. माझा नंबर आहे 9657-774-663. अजून एक दुसरा नंबर आहे 9356182069. सांगा साहेब मला तुम्हाला एकदम व्यवस्थित घेऊन जाईल. मी जास्त गडबड करत नाही, पळपळ करत नाही, झिकझॅक करत गाडी चालवत नाही, काहीच नाही. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो, पुणे महाराष्ट्रामध्ये. नाही तर कसं आहे की काही लोक म्हणतात मग आम्हाला, त्यांना वाटत असेल मी राहतो कुठं, मग त्यांना क्वेश्चन मार्क असतो की मी कुठं असतो नेहमी. आणि मी त्यांना जर काही लोकांना समजा काही नागपूरला असतील किंवा मग इंडियातून कुठून पण माझे ब्लॉग बघत असतील, कारण माझा ब्लॉग जो आहे तो पब्लिक आहे. आता मध्ये मी प्रयागराजला गेलो होतो, तो पण व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. बघितला नसेल तर जरूर बघा तुम्ही. एकदम रिजनेबल असतो. जे सध्या रेट चालू आहेत त्या रेटपेक्षा पण माझा रेट खूप कमी आहे. एकदा तुम्ही माझ्या ट्रिपचा अनुभव घ्या, माझ्या गाडीचा. आरामशीर वयस्कर माणसं असू देत, फॅमिली असू देत. शक्यतो मी फॅमिलीच बघतो. तर मित्रांनो आता पुढे येणार आहे डांगे चौक. आपण ह्या डांगे चौकातून लेपला जाणार. आपला पिकअप कोथरूडला आहे. ते तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की कोथरूडमधून पिकअप आहे आपला. जाऊ दे आता काय सांगा, ना बोललेलंच बरं आहे. थोडंसं कंजेस्टेड आहे या ठिकाणी. जे पुणे सिटीमध्ये जातात त्यांनी चतुर्सिंगीचा हा सिग्नल थोडा अवॉइड केला, म्हणजे पर्यायी मार्ग घेतला ना, तर म्हणजे इथं थोडंसं ट्रॅफिक होणार नाही. हो, तुम्हाला म्हटलं ना मी इथं 2 मजली ब्रिज होतोय. तर आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि युटर्न घ्यायचं आहे. आपण SB रोडने जाणार, सिम्बॉयसिस रोड. हां, SB रोडने पुढं नळस्टॉपवरून कोथरूड. ठीक आहे, भेटू पुढं. हे बा हा युटर्न आला. आता आपल्याला इथून वळायचं आहे थोडंसं सांभाळून, कारण तिकडनं पण गाड्या येत असतात.
मोठा आहे तसा रोड हा युटर्न घ्यायला. बघा किती मोठा ब्रिज हा. आता अंधार आहे त्याच्यामुळे काय एवढं खास दिसणार नाही, पण एकच नंबर आहे दादा. तर थोडंसं आता कसं आहे ना, मी ब्लॉग बनवायला थोडा फ्री झालो आहे. म्हणजे मला थोडंसं आता वाटतंय, कॉन्फिडन्स आला आहे की मी पण ब्लॉग बनवू शकतो. हे आता इथं आपल्याला घ्यायचा हा एस-बी रोड. हे बघा आपण चाललो आता एस-बी रोडनी नळ स्टॉप है ना. बाहेरची लॉंग ट्रिप असली ना, आउट स्टेशन, तर माझी ही जी गाडी आहे इतकी आनंद होतो, ह्या गाडीला इतका आनंद होतो की तिचा आनंद फक्त मीच समजू शकतो. हो, तिची भाषा फक्त मीच समजू शकतो. आता चतुर्शिंगीचं मंदिर आहे बरं का दादांनो, घ्या दर्शन तुम्ही पण. मी थांबतो 1 मिनिटाकरता. दर्शन घेतलं, निघालो आता आपण. हा एस-बी रोड बरं का दादांनो. हा तर मी म्हणतो माझी गाडीला खूप आनंद होतो. कारण ही एक जीव आहे ना, गाडी म्हणजे पण एक जीव असतो. हो, तर खूप आनंद होतो. तिचं जे लुक असतं ना त्यावेळेस बदलीच होतं. हो, खरंच खूप बदली होती तिचं लुक बाहेर. म्हणजे आजपर्यंत ह्या गाडीने पहिले ड्रायव्हर ठेवला होता, त्याच्या चुकीमुळं काही अडचणी आल्या असतील मला, पण जशी मी ही गाडी माझ्या ताब्यात घेतली, बिचारीने मला रस्त्यात कुठंच जागा दिला नाही, कुठंच थांबली नाही अशी गाडी. हा एस-बी रोड आहे बरं का मित्रांनो. हा पण खूप जाम असतो हा रोड. हो, खूप जाम असतो. थोडंसं मी वेगळं काय बोलत असेल, कारण गाडी पण चालवतोय, शूट पण करतोय. मला ना मित्रांनो डॅश कॅम घ्यायचा आहे. पुढे जाऊन नळ स्टॉप येईल, नळ स्टॉपवरून राईट मारणार मी आणि पुढं जाणार मी कोथरूडला. त्याच्या नळ स्टॉप यायच्या अगोदर हे येतं फिल्म इन्स्टिट्यूट येतं, इथं हिरो लोकांना ना शिक्षण मिळतं कलेचं, आणि इथून चांगले चांगले कलाकार बाहेर पडतात शिक्षण घेऊन. बघा मला जास्त काही बोलता येणार नाही, तुम्ही फक्त आनंद घेत राहा रस्त्यांचा. किती मोकळे रस्ते असतात बघा. हे रस्ते ना तुम्हाला सकाळी 7-8 वाजेपर्यंत फक्त एवढे शांत आणि मोकळे रस्ते दिसतील. बाकी इतर वेळेस फुल गर्दीने असतात, फुल. तुम्ही सकाळी या, संध्याकाळी या, दिवसभर कधी पण या. रात्री 9 वाजता तर बापरे बाप, हो खूप गर्दी असते. मित्रांनो आत्ता पोहोचलो बघा नाशिकला. नाशिक MIDC बघा तुम्ही. आणि आपली गाडी चकाचक असते बघा. अशी गाडी कोणाची चकाचक नसेल बघा. बघा माझा गाडीचा नंबर बघा, आहे की नाही. अहो लय वेळ लागला, जवळजवळ तुम्हाला सांगतो मी 6:30ला आला साहेब. हो, 6:30ला साहेब आल्याच्या नंतर आम्हाला चाकण चौक क्रॉस करायला जवळजवळ चाकण चौक क्रॉस करायला किती वाजले बरं? 8 वाजले चाकण चौक क्रॉस करायला. एवढी जाम ट्रॅफिक की बस, खूप जाम ट्रॅफिक होती. वाजता मी उठलेलो आहे, त्यांनी 6ला गाडी बोलवली, 6:45ला खाली आला. आम्हाला पहिले सांगायचं ना. आम्ही उशिरा गेलो की मेल टाकतात लगेच कंपनीला की ड्रायव्हर उशिरा आला. आणि आता हे यांच्या चुका दिसत नाही कंपनीला. आमच्या ड्रायव्हरचे काय हाल असतात ना बाहेर, ते आम्हाला माहिती आहे. आमच्यासारख्या ड्रायव्हर लोकांनाच माहिती फक्त आमचे काय हाल असतात ते. असल्यासारख्यांना आता काय म्हणावा, बोलून उपयोग नाही, शब्दाची पण इन्सल्ट होतो. अशी ही माणसं असतात भिक्कारी. चला ठीक आहे, इथं आलो आता. आजी इथं कोपऱ्यावर, त्यांना सांगितलं जेवायचं. 70 रुपये थाळी घरगुती. आजी मस्त स्वयंपाक करतात. आपण नुसता व्हिडिओ नाही बघायचा, सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आणि लाईकचं बटन दाबायचं, एवढं मात्र करायचं. तर आम्ही माझी गाडी लावली, माझं साहेब उतरलं BLVDमध्ये. तो गेला वर. मी आता थोडंसं लांबून जाऊन जिलेबी आणि 2 समोसे आणले.
अशी आमची जिंदगी असते. हे पाहिजे दोन समोसे आणले 10-20 रुपयाचे आणि 20 रुपयाची जिलेबी. आणि ही अशी आमची रूम असते. पंखा आहे, बेड आहे, हे इथं बी झोपतो. 2 बेड. तुम्हाला गाडी दाखवतो माझी लावून. हे बघा, भूक लागलेली असली ना सगळं चांगलं असतं. माहिती आहे हे याला किती लांब होतो? 2 किलोमीटर चालतो. जेवण एवढं खास नसतं. एवढं गरम आहे ना, जबरदस्त. या तुम्ही पण. 40 रुपयामध्ये टॉप. मजाच वेगळी असते बाहेर खायची. ठेचा दिला त्यांनी, पण एवढा खास तिखट नाही. त्याच्यावर ना चिंचची मिरची पाहिजे. तोंड वाजते हो. तुम्हाला वाटलं असतं मी नाटक करतोय का? तुम्ही पण गरम समोसे खाल्ले असेल, तुम्हाला माहिती कसं तोंड वाजतं. भूक लागलेली असते एक तर, आणि त्याच्यात तोंड वाजतं. खायची घाई झालेली असते. भारी लागतं. सकाळी आजीकडे जेवण गेलो, तिथे पण मस्त कढी 4 चपात्या खाल्ल्या मी. हो, काय सांगू. लय भारी लागतं. आणि आम्हाला आमच्यासारखी जिंदगी, आमच्यासारखे हाल आम्हालाच माहिती, पण त्या हालमध्ये पण एक वेगळी मजा असते. कुठेही गाडी लावायची, कुठेही जेवायला बसायचं, कुठेही झोपायचं. ढाब्यावरचं जेवण, अशी मांडी घालून जेवण होतं आम्ही ढाब्यावर. म्हणून वाटतं तुम्हाला ते कधी चला माझ्या या ट्रिपला, मोठी ट्रिप करा अयोध्यासाठी. वेगळी मजा असते. आज सांगण्यासारखं काय नाही. साहेबांनी उद्या आम्ही संध्याकाळी पुण्याला येणार. रात्री पुण्यात येईल. साहेबाला कोथरूडला फ्लोर जी ड्युटी खूप भरली, लगेच ऑफिसला जमा करून मग घरी. दोन समोसे संपले. भूक लागलेली असते ना, संपलं. गार पाणी आणलं प्यायला. मधलं पण गुळाची जिलेबी. ₹20 किती जिलेबी आले माहिती? 4 जिलेबी. 4. आमच्या पुण्याला गुळाची जिलेबी मिळत नाही. हे बघा कशी दिसते बघा गुळाची जिलेबी. मग भारी मजा असते.
जास्त गोड नाही साखरेची जिलेबी खायची नाही, वाईट असते. गुळाची जिलेबी खा ना, एक जिलेबी खाली दुसरी जिलेबी. ₹40 टोमॅटो देऊन एक नंबर. ह्याचे पाहिजे थोडी हाल असतात, पण त्याच्यातून आम्ही सुख कसं मिळवता येईल, आनंदी कसं राहू एवढं करत नाही. गुळाची जिलेबी माहिती कशी राहत नाही, काकवी असते काकवी, त्याच्यासारखी चव येते काकवीसारखी. पाक होता वाय कसं गाव ₹40 ₹20. शेवटची जिलेबी पडली. टेस्टी हो, टेस्ट लागते गुळाची जिलेबी. तुम्ही खा कधी या माझ्यासोबत नाशिकला त्र्यंबकेश्वरला या, तुम्हाला गुळाची जिलेबी खायला जातो. कचरा करायचा आहे बघा, डस्टबिन येतील बाहेर, डस्टबिनमध्ये टाकायचं. थांबा आलो, डस्टबिनमध्ये टाकू. टाकली जिलेबी, जिलेबी नाही हो कचरा. तुम्हाला लगेच जिलेबी टाकून दिला असं वाटतं की मी जिलेबी टाकलं काय आपण ह्यातलं न्यायला असतं भाऊ, आपलं राजे माणसं आहेत आपण. हां ऐकले कडे कर बस बस थोडंसं बस. पाण्याची बाटली जवळच ठेवली आणि एक नंबर 2 समोसे आणि काय खाल्लं मी, ₹20 2 समोसे घेतले. 20 जिलेबी गुळाची, काय चव लागतो त्या गुळाच्या जिलेबीची, काय सांगतो. एक नंबर ना ती गुळाची जिलेबी. काय करतात त्या साखरेच्या जिलेबीला, काकवी असते काकवी गुळाची, म्हणजे साखर तयार करताना अगोदर काकवी काढतात, त्या कढईला वर साई, ती साई बाजूला काढल्यावर त्याची काकवी तयार होते. सेम त्या काकवीसारखी चव लागत होती त्या जिलेबीची. 4 जिलेबी होत्या. खूप सुखी असतो आम्ही ड्रायव्हर, खूप सुखी असतो. हाल फक्त असतात, वाईट यायचंच वाटतं आम्हाला की हे जे महिंद्राचे लोक आहेत मोजकेच ना, काही लोक ड्रायव्हरला विचारतात, म्हणजे 100तून 5 लोक फक्त ड्रायव्हरची काळजी घेतात आणि बाकीचे असेच विचारत नाही, बोलत नाही, गाडीत ड्युटी संपल्यावर स्माईल देत नाहीत, काहीच नाही. असं करतात. वरून आम्हाला म्हणतात भैया इतना किलोमीटर कैसे हुआ. अरे एवढं किलोमीटर कसं झालं तुला कसं सांगू, इकडे तिकडे गाडी फिरवतो ना, मग तेवढं तर होणारच. अशी पोझिशन असते. पण आम्ही त्या साहेब लोकांवर अवलंबून नसतो, काही खाऊन घेतो, रात्री झोप चांगली लागली पाहिजे. हो एक नंबर झोप लागतो. भेटूया उद्या सकाळी, तोपर्यंत गुड नाईट. हो कधी जर तुम्ही गेले एक्सप्रेस इनला, मी मोठ्या साहेब लोकांना सांगतो जे लायसन्स पास करतात हॉटेलवाल्यांचं, की ड्रायव्हरला झोपायची सोय असते पाहिजे तरच तुमचं लायसन्स पास होईल. अशा लोकांना मला सांगावंसं वाटतं की ₹950 नुसती झोपण्यासाठी. ड्रायव्हर लोकांना फ्री पाहिजे असतं, ड्रायव्हर देत नाही. मार्केटवर जाऊन सांगा म्हणतात पार्टीला, पार्टी पैसे देत नाहीत.
मी एक व्हिडिओ बनवला गाडीत झोपल्यानंतर. गाडीत ज्या गाडीचा मुक्काम असतो ना आमचा, तो व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवतो. रात्रीचा कसा आम्ही झोपतो. इतकं काय सांगू तुम्हाला, आईच्या पोटात जसं बाळ असं करून झोपलेलं असतं ना, तसं आम्हाला 12 तासाची रात्र काढायची असते माहिती आहे. पार्टी विचारत नाही. आणि हॉटेलवाले 950 रुपये घेतात. एक्सप्रेसिंगला 950 रुपये घेतात. मुंबईमध्ये एअरपोर्ट टर्मिनल 1 जवळ एक हॉटेल आहे. ललितला गेलो होतो मी. हां, टर्मिनल 2 जवळ. आमचं महेंद्राच्या साहेबाचं कोणाचं तरी रिलेटिव्ह त्या हॉटेल आहे. पार्किंग बी करू देत नाहीत आम्हाला आतमध्ये. आम्ही त्या हॉटेलमध्ये कस्टमर घेऊन जातो. पार्किंग नाही करू, पार्किंग बाहेर लावत. आता मुंबईत आम्हाला सांगा, कुठं रात्रभर गाडी उभी करणार आम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अशा हॉटेलचे मालक असतात, ड्रायव्हर लोकांना किंमत देत नाही. तो एक्सप्रेस इन आता हे आम्ही आलो BLVD बी बॉम्बेचा BLVD या हॉटेलमध्ये. माझा साहेब होता तो गेला रूममध्ये. आम्हाला असं झोपायला जर मिळालं ना, खूप बरं वाटतं. बरं झोप लागली नाही तरी चालेल, पण थकवा असतो ना दिवसभराचा, तो जातो. थकवा निघून जातो माहिती आहे. खूप बरं वाटतं, लय बरं वाटतं, खूप बरं वाटतं. मी एकटाच नाही, माझ्यासारखे असे भरपूर अजून ड्रायव्हर असतात, त्यांचे पण असे सेम हाल असतात. लायसन पास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं याच्याकडे. BLVDला सोय झोपायची. याच्या शेजारी जिंजर हॉटेल आहे. जिंजरला नाही ड्रायव्हरची झोपायची सोय, तिथे गाडी झोपावं लागतं. कारमध्ये रात्रभर कसं झोपणार आम्ही? देवदर्शनाला जातो आम्ही, तर आम्हाला देवदर्शन पण करता येत नाही. देवदर्शनाला पार्टीसोबत जाणार, पार्टीला घेऊन येणार, आराम मिळत नाही. प्रयागराजला गेलो होतो. प्रयागराजला लोक 1400 किलोमीटर जातात कुंडामध्ये आंघोळ करण्यासाठी. कुंडामध्ये पण नाही आंघोळ केली. दमलो होतो, खूप दमलो होतो. नॉनस्टॉप गाडी नेली मी 1400 किलोमीटर. ते ज्या पार्टीला मी घेऊन गेलो होतो प्रयागराजला, 100 रुपयाची टिप पण दिली नाही त्यांनी. खूप घरी आणला मी, हसले पण नाही. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं. उद्या सकाळी परत भेटू आपण. तोपर्यंत बाय. ही अशी जी सोय असते ना आमची झोपायची वगैरे, ही फक्त अशाच हॉटेलमध्ये असते, मोजक्याच हॉटेलमध्ये असते. आता तुम्ही जर अजून एक नाशिकचे तिथं ते कुठलं हॉटेल आहे बघा, ताज का कुठलं हॉटेल, त्या हॉटेलमध्ये 900 रुपये घेतात. एक्सप्रेस इनला 950 रुपये घेतात फक्त अशा बेडवर झोपायचे. ड्रायव्हर खरं तर ड्रायव्हर लोकांना ना फ्री असायला पाहिजे ड्रायव्हर रूम, पण ती लोक 950 रुपये घेतात एक्सप्रेस इनला. हो, कधी जर तुम्ही गेले एक्सप्रेस इनला, मी मोठ्या साहेब लोकांना सांगतो, जे लायसन पास करतात हॉटेलवाल्यांचं, ते ड्रायव्हरला झोपायची सोय असली पाहिजे, तरच तुमचं लायसन पास होईल. अशा लोकांना मला सांगावंसं वाटतं, 950 रुपये नुसती झोपण्यासाठी. ड्रायव्हर लोकांना फ्री पाहिजे असतं, ड्रायव्हर देत नाही. मार्केटवर जाऊन सांगा म्हणतात पार्टीला, पार्टी पैसे देत नाहीत. मी एक व्हिडिओ बनवलो गाडीत झोपल्यानंतर. ज्या गाडीचा मुक्काम असतो ना आमचा, तो व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवतो. रात्रीचा कसा आम्ही झोपतो. इतकं काय सांगू तुम्हाला, आईच्या पोटात जसं बाळ असं करून झोपलेलं असतं ना, तसं आम्हाला 12 तासाची रात्र काढायची असते.
माहिती पार्टी विचारत नाही. आणि हॉटेलवाले 950 रुपये घेतात. एक्सप्रेसिनला 950 रुपये घेतात. मुंबईमध्ये एअरपोर्ट टर्मिनल 1 जवळ एक हॉटेल आहे, ललितला गेलो होतो मी. हां, टर्मिनल 2 जवळ आहे. आमचं महिंद्राच्या साहेबाचं कोणाचं तरी रिलेटिव्ह त्या हॉटेल आहे. पण पार्किंग बी करू देत नाहीत आम्हाला आतमध्ये. आम्ही त्या हॉटेलमध्ये कस्टमर घेऊन जातो. पार्किंग नाही करू, पार्किंग बाहेर लावत. आता मुंबईत आम्हाला सांगा, कुठं रात्रभर गाडी उभी करणार आम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अशा हॉटेलचे मालक असतात, ड्रायव्हर लोकांना किंमत देत नाही. तो एक्सप्रेस इन आता हे आम्ही आलो BLVD, बॉम्बेचा BLVD या हॉटेलमध्ये माझा साहेब होता. तो गेला रूममध्ये. आम्हाला असं झोपायला मिळालं ना, खूप बरं वाटतं. बरं झोप लागली नाही तरी चालेल, पण थकवा असतो ना दिवसभराचा, तो जातो, थकवा निघून जातो. माहिती का? खूप बरं वाटतं, लय बरं वाटतं, खूप बरं वाटतं. मी एकटाच नाही, माझ्यासारखे असे भरपूर अजून ड्रायव्हर असतात, त्यांचे पण असे सेम हाल असतात. लायसन पास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं याच्याकडे. BLVDला सोय झोपायची. याच्या शेजारी जिंजर हॉटेल आहे. जिंजरला नाही ड्रायव्हरची झोपायची सोय, तिथे गाडी झोपतो लागतं. कारमध्ये रात्रभर कसं झोपणार आम्ही? हो, देवदर्शनाला जातो आम्ही, तर आम्हाला देवदर्शन पण करता येत नाही. देवदर्शनाला पार्टीसोबत जाणार, पार्टीला घेऊन येणार, आराम मिळत नाही. हो, प्रयागराजला गेलो होतो. प्रयागराजला लोक 1400 किलोमीटर जातात कुंडामध्ये आंघोळ करण्यासाठी. मी कुंडामध्ये पण नाही आंघोळ केली. हो, दमलो होतो, खूप दमलो होतो. नॉनस्टॉप गाडी नेली मी 1400 किलोमीटर. त्याच्या पार्टीला मी घेऊन गेलो होतो प्रयागराजला. 100 रुपयाची टिप पण दिली नाही त्यांनी. खूप मोठे आणला मी, हसले पण नाही. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं. उद्या सकाळी परत भेटू आपण. तोपर्यंत बाय मित्रांनो. ड्रॉप झाला बरं का. आत्ता 2 दिवस नाशिकला होतो, झाला ड्रॉप. चाललो घरी. ठीक आहे, हे बघा ही सिटीतली ड्रायव्हिंग. मित्रांनो झाली सुट्टी बरं का. चाललो घरी आता मस्तपैकी. बघा आता तुम्हाला सकाळी जेवढा रिकामा रस्ता दिसत होता ना, आता तुम्हाला दाखवतो. बघा या बघा ही ट्रॅफिक झाली का सुरू. हां, सकाळी लय भारी वाटत होतं रस्ता ना. आता बघा अजून एका ठिकाणी दाखवतो. जो जरा थांबा. आता मी कसं आहे की कोथरूडमध्ये मी तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो. ओके, लागली का ट्रॅफिक? फक्त आता तुम्ही बघत राहा. सकाळी जो रस्ता मोकळा दिसत होता, आता बघा किती ट्रॅफिक आहे. मग असं असतं, उगीच नाही ड्रायव्हर चिडचिड करत घरी गेल्यानंतर. किती वाजता निघालो माहिती आहे का मी नाशिकमधून? आज दुसरा दिवस आहे माझा. नाशिकमधून निघालो मी दुपारी 2 वाजता. हो, आता वाजलेत 8 जवळजवळ 8 पावणे 8 झालेत. किती वेळ लागला? 6 तास मित्रांनो नाशिकहून यायला. 3.5 तासात मी चाकणला होतो आणि तिथून 2.5 तास लागले मला कोथरूडला यायला. विचार करा किती ट्रॅफिक असेल. माझ मोडला माझ. ओके, ठीक आहे. आहे आता खूप ट्रॅफिक आहे. आता जाईल 10 वाजेपर्यंत पोहोचल घरी. रस्त्यातून दाखवत चालतो तुम्हाला दाखवलं ट्रॅफिक. आता आलो मी कर्वेनगरच्या सिग्नलला आणि आता इथून अंगात ताकद राहिली नाही. फोन पडतोय खाली माझा, एवढा दमलोय. मग दमायला होतं बाबा. फुकटचं नाही आहे ड्रायव्हिंग, एवढं सोपं नाही आहे. चला सिग्नल सुटतोय, पुढं दाखवतो मी. बघा बघा पुण्यातली ट्रॅफिक आहे ना. आला का सिग्नल परत?
काल सकाळी हाच रस्ता मोकळा दिसत होता आपल्याला. या रस्त्याला आपण किती वाजता माहिती आहे ना, 5:45-6च्या आसपास काहीतरी होतो या रस्त्याला. मग बघा की आता हो लई ट्रॅफिक असते, लई दिवसभर ट्रॅफिक चालू असते बरं, असं नाही की आत्ताच आहे. दिवसभर तुम्ही कधी पण या. बघा हा बसवाला कसा आहे तो अंगावर, नाही का. काय करावं याला. हे तुमचं फिल्म इन्स्टिट्यूट चाललं बघा. गेलं का, नसेल बघितलं, लक्षच नसेल ना. ठीक आहे, आता मी काय करतो माहिती आहे का, डायरेक्ट घरी जातो आणि मग गाडी पार्किंग करताना उतरल्यानंतर मग शूट करतो. तोपर्यंत आता दमलोय लई. बाय. कशी आहे ट्रॅफिक, बघा हे ट्रॅफिक, लक्ष तर चालू नाही लवकर. बघा आता आपण काल ट्रिपला जाताना चतुर्शिंगीचं मंदिर लागलं होतं बरोबर दर्शनला. हे बघा आता परत लागतंय बघा घरी जाताना. हे बघा दिसलं का, हे बघा घ्या दर्शन, घ्या दर्शन. मित्रांनो कसे आहात, मजेत ना. आला स्पीड ब्रेकर लगेच, आला स्पीड ब्रेकर लगेच. बघा आता ही तुम्हाला ट्रॅफिक कदाचित दिसणार नाही. हा ह्याच रस्त्याने आपण गेलो होतो ना कामावर काल. बघा किती ट्रॅफिक केली. आता तरी जरा मोकळं झालं हो. मी आलो ना लई जाम होते, लई 1.5 किलोमीटर ट्रॅफिक जाम होती हो. मग चेष्टा आहे काय, 1.5 किलोमीटर म्हणजे काय, हळूहळू. नाशिकवरून चाकणला यायला मला 3.5 तास लागले आणि चाकणवरून कोथरूडला यायला 3 तास लागले, 6-6.5. आणि इथून 1 तास घरी जायला. आला स्पीड ब्रेकर लगेच. आमच्या पुण्यामध्ये ना स्पीड ब्रेकरला काही कमी नाही बरं हो. खूप स्पीड ब्रेकर आहेत खूप. चला तुम्ही स्पीड ब्रेकर मोजा, मी गाडी मोजतो चालू होतो. आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये ना प्रशस्त रस्ते, मोठे मोठे रस्ते, 3-3 लेनचे. BRTची लाईन वेगळी. बघा ना किती मोठे मोठे. पुण्यात जायचं म्हणजे ना आम्हाला कंटाळा खरंच येतो सिटीमध्ये, कारण ते सिटीमध्ये ना लई छोटे रस्ते हो. 1 तास झालं, अर्धा तास झाला मला जवळजवळ. मी कोथरूडमधून गाडी चालवते अर्धा तास. आमचे रस्ते बघा कसे पिंपरी चिंचवडचे. BRTची बस BRTमधून चाललेली. BRTमधून जात नका जाऊ बरं का कोणी पण. हा इन्शुरन्स पास होत नाही काही कमी असं झालं तर. आणि ह्या बसवाले काय करतात, दाबतात आपल्याला. सावधान, रस्त्याचे काम चालू आहे. इतक्यातच म्हटलं होतं मी की आमच्या इथं प्रशस्त रस्ते. हे बघा ही बस आली बघा बाहेर, दिसते का. चला मित्रांनो घसा पण बसलाय माझा. पुढच्या काही मिनिटात मी घरी असणार. तब्बल 2 दिवसांनी घरी गेलोय, चाललोय. माहित नाही किती बदल झाला असेल घरी. बदल काय होणार, बदल नसतो. मी आपला असंच बोलतोय. मित्रांनो मी आज दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ ह्यासाठी नाही बनवला, कारण बनवण्यासारखं काही नव्हतंच. दिवसभर उन्हात थांबलेलो होतो आणि मग एवढं ऊन लागायचं AC चालू करता येत नाही म्हणजे सवय लागते ना हो ACची. त्याच्यामुळे AC काही लावणार नाही. त्या आजीकडे जेवण केलं ते दाखवायचं होतं, पण खरं सांगू का, बाहेर जायचं म्हटलं ना 1 डे ट्रिपचं काही वाटत नाही. हे बघा आला स्पीड ब्रेकर. बोलायला लागलं की लगेच स्पीड ब्रेकर येतो. 1 डे ट्रिपचे ही मांजर आडवी जातात. 1 डे ट्रिपचं काही वाटत नाही आपलं. हे बघा दिसतंय का, आलं करता. हे लेफ्ट टाकलं इथून आता बघा, लेफ्ट आहे का, ओळखीचं काय वाटतंय का इथं. गाडी मागून येते का, गाडी. ठीक आहे चला मित्रांनो, आलं बरं का आपलं घर. ये बघा इथं पार्किंग लावतो गाडी मी. ये बघा आलो घरा, 2 दिवसांनी आलो.